मुख्यमंत्रीपदासाठी अचानकपणे नवीन आवश्यक्य, राजस्थान मध्य प्रदेशचा प्रयोग राज्यातही राबवण्याचे विनोद तावडेंकडून संकेत। निकालानंतर राजकीय सामाजिक परिस्थिती पाहून निर्णय घेणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्या मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार। MIG क्लबमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। जाहीरनाम्यामधून राज ठाकरे काय आश्वासन देणार याकडे लक्ष। 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवरती राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता। 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावरती सभा घेण्यास ठाकरे गट आणि मनसे दोन्ही पक्ष आग्रही। उद्या राज ठाकरेंची ठाण्यामध्ये दुसरी सभा। गावदेवी मैदानावरती अविनाश जाधव यांच्यासाठी सभेचं आयोजन। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बीड दौरा रद्द। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झालं आणि त्यामुळे हा दौरा रद्द झाल्याची माहिती। कथित ओट जिहाद प्रकरणामध्ये ईडीकडून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 23 ठिकाणी छापे। बनावट कागदपत्रांद्वारे खाती उघडल्याचा प्रकार। मालेगाव ओट जिहाद प्रकरणाची व्याप्ती वाढली असून 2 आरोपींना अटक। आरोपी सिराज मोहम्मदचे 24 बनावट बँक अकाउंट। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची माहिती। नवनीत राणांनी पैशासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून कडू न्यायालयामध्ये। राणांचं फार्म हाऊस, फॉरेस्टची जागा सगळं बाहेर काढू, कडूंचा इशारा। 20 पिढ्या खातील इतका पैसा कडूंनी कमावल्याचं राणांनी केलेलं वक्तव्य। गडकरी चांगले नेते आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीसही चांगले असतील असं वाटलं होतं, पण देवाभाऊ तर 2 पक्ष फोडून 5 झालेत। सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका। सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या तसंच हॉटेलमध्ये 1,500ची टीप देणाऱ्यांना 1,500ची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला। मोदींनी महाराष्ट्रामध्ये गुलामांचं सरकार बसवलंय। मुंबईचं आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्यासाठी शिवसेना फोडली की नाही हे मोदींनी सभेत छातीवरती हात ठेवून सांगावं। संजय राऊत यांचं मोदींना आव्हान। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून माझा बूथ सर्वात मजबूत अभियान। 16 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील 1 लाख बूथ प्रमुखांशी संवाद साधणार। पक्षाची पकड अधिक मजबूत करण्याचं उद्दिष्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा राज्यातला प्रचाराचा शेवटचा दिवस। मोदींची छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबईमध्ये सभा, तर संध्याकाळी 6 वाजता मुंबईतल्या शिवाजी पार्कवर भव्य सभेचं आयोजन। राहुल गांधींची आज नंदुरबार आणि नांदेडमध्ये सभा। काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी सभा घेणार। उद्या हिंगोलीमध्ये अमित शहांची महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा। रामलीला मैदानावरती सभेची जोरदार तयारी। मोदी शहा जेवढ्या सभा घेतील तेवढ्या महायुतीच्या विरोधात जाताना दिसत आहेत। हे अजित पवार यांना कळलं असेल, म्हणून ते मोदींच्या सभेला जात नसावेत। रोहित पवार यांचा टोला। पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मोदींच्या सभेला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार नाहीत। छगन भुजबळ यांच्याकडून स्पष्ट। आमदार संतोष बांगर यांच्यावरती गुन्हा दाखल। हिंगोली जिल्ह्यामध्ये वाकोडी गावाच्या जवळपास 2000हून अधिक महिलांना पैसे वाटल्याचा बांगर यांच्यावरती आरोप। ठाकरेंसोबत गद्दारी केलेल्यांना धडा शिकवण्यासाठीच बंडखोरी। रामटेकमध्ये बंडखोर मुळक यांना पाठिंबा देण्यावरून सुनील केदार यांची प्रतिक्रिया। आशिष जयस्वाल यांना धडा शिकवण्यासाठीच बंडखोराला पाठिंबा, केदार यांचा खुलासा। राहुरी नगर मतदारसंघामधील उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना धमकी। तनपुरेंचा प्रचार करावा अन्यथा पाहून घेऊ असा इशारा दिल्याचा कार्यकर्त्याचा आरोप। तासगाव कवठे महाकाळमध्ये MIDCच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप। बापचे बेटा सवाई संजय काका पाटील यांची रोहित पाटलांवरती टीका, तर विरोधकांच्या छाताडावरती पाय ठेवून MIDC मंजूर करून दाखवली। रोहित पाटील यांचा पलटवार। शिंदेंच्या शिवसेनेचे भरत गोगावले कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये बसण्यास इच्छुक। 4थ्यांदा विजयी होऊन मंत्रिपदावरती बसणार, गोगावले यांचा विश्वास। कराड दक्षिणचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचार सभेमध्ये सतेज पाटील यांची डायलॉगबाजी। पृथ्वीराज चव्हाण नाम ही काफी है। विरोधकांकडून पैशाचा तर पृथ्वीराज चव्हाणांच्या बाजूने मतांचा महापूर होईल, सतेज पाटील यांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे यांची पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती। आनंद दिघे यांच्या तालमीतील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख। सांगलीमध्ये मिरजेमधील वंचितचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे यांची पक्षाला सोडचिठ्ठी।
बाहेरून आलेल्याला उमेदवारी दिल्यानं घाटे होते नाराज. रायगड जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्याम भोकरे यांचा राष्ट्रवादीमधून शरद पवार गटामध्ये प्रवेश. रायगडमध्येही तटकरेंची घराणेशाही सुरू, भोकरेंचा आरोप. मुंबईतील अजित पवार गटाचे पदाधिकारी शरद पवार गटामध्ये. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये अजित पवार गटाचे मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश. राष्ट्रवादीमधील पुण्याच्या माजी नगरसेविका रेखा टेंगरे यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. मामा अजित पवार यांच्या विरोधात भावासाठी रेवती सुळे या प्रचाराच्या मैदानात. रेवती सुळे यांच्याकडून युगेंद्र पवार यांचा प्रचार. भंडारा विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचारामध्ये मराठी सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या रोड शोचं आयोजन. वर्षा उसगावकर यांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या प्रचारासाठी हास्य जत्रा कार्यक्रमातील श्याम राजपूत मैदानात. अहिराणी भाषिक मतदारांना अहिराणी खानदेशी भाषेमध्ये मतदान करण्याचं केलं आवाहन. बाबा सिद्दीकींवरती गोळीबार केल्यानंतर शूटर शिवकुमार अर्धा तास हॉस्पिटलच्या बाहेर उपस्थित होता. सिद्दीकींच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी शूटर शिवकुमार लीलावती रुग्णालयाच्या बाहेर थांबलेला होता. चौकशीतून धक्कादायक माहिती समोर. विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर नागपूरहून कोलकात्याला जाणाऱ्या विमानाचं रायपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग. रायपूर विमानतळावरती विमानाची तपासणी सुरू. जळगावमध्ये धावत्या रुग्णवाहिकेला आग. रुग्णवाहिकेमधील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट. चालक आणि डॉक्टर रुग्णवाहिकेमधून बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली. गाझियाबादमध्ये स्कूल बसला आग. बसमधील मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. अग्निशमन दलाकडून मोठी कारवाई. बिहारच्या कैमूरमध्ये मिनी ऑइल टँकरमधून 2000 लिटरहून अधिक दारू जप्त. या दारूची किंमत 50 लाखांहून अधिक. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये आजही UPPSC परीक्षार्थींचं आंदोलन. 2 परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या मुख्यालयाच्या बाहेर परीक्षार्थी ठाण मांडून बसले. मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक आणि सामाजिक बदल झालेले आहेत. उद्योग, व्यापार आणि प्रशासनामध्ये महिलांचा सहभाग वाढला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा दावा. कर्नाटकमध्ये सरकार पाडण्यासाठी भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांना 50 कोटींची ऑफर. मुख्यमंत्री सिद्धरमैया यांचा आरोप. ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग करून भाजप षडयंत्र रचत असल्याचं सिद्धरमैया यांचं वक्तव्य. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन. यावेळी केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवालही उपस्थित. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंडच्या उच्च न्यायालयाकडून नोटीस. 15 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणामध्ये न्यायालयानं बाजू मांडण्याचे दिले निर्देश. ऑस्कर मिळवण्यासाठी किरण राव आणि आमिर खाननं लापता लेडीज चित्रपटाचं नाव बदललं. लॉस्ट लेडीज असं चित्रपटाचं नवीन नाव. याचं पोस्टरही आता प्रदर्शित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.